क्लासिकल म्युझिक करता अर्धा तास आठवड्यातनं सुद्धा कुणीच देऊ इच्छित नाही. कुठल्याही चॅनलवरती किंवा कुठल्याही प्रोग्राममध्ये त्याचा उल्लेखही होत नाही. त्या काळात असं होतं की नायिका हिचं लग्न झालं की ती प्रेक्षकांना बघायला आवडत नव्हती. पण ती नायिका एकदा लग्न झालं ना की मग नाही, मग ती काय म्हणे त्यांच्या मनातली ती नायिका असते. मग तिचं लग्न झालं तर मग आम्ही तिला कसं मनातली म्हणणार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया महाराष्ट्राच्या अभिनय क्षेत्रामधलं एक मोठं नाव सीमा देव आणि त्यांच्याच बरोबर आमच्या खास देवकी ताई म्हणजेच देवकी पंडित. लुनास वॉकमेट खुपते रिथे गुप्तेमध्ये तुम्हाला दोघींचं खूप खूप स्वागत. देवकीताई, पुन्हा एकदा मला असं वाटतं की आता आपण दोघंजण बाजूबाजूला आहे तर कोणीतरी तिकडनं मुलं येऊन गायला लागणार असं वाटायला लागलं मला. आणि सीमाताई, तुमची खूप वाट बघत होते सगळेजण. खरं तर तुम्ही आणि काका दोघंजण एकत्र याल अशी अपेक्षा होती, पण आम्ही तुम्हाला त्यांच्यापेक्षा भारी साथीदार दिलेला आहे. नलिनी सराफ असं तुमचं खरं नाव. आणि मग नलिनी सराफची सीमा देव कशी काय झाली? सीमा देव तर खूप नंतर झाली. नलिनी सराफ म्हणून मी चित्रपटसृष्टीत आले आणि तेव्हा नलिनी जयवंत होत्या, कोणीतरी नलिनी तरखड म्हणून होत्या, नलिनी बोरकर होत्या. तर सगळ्यांचंच असं मत ठरलं की तुम्ही नाव बदला. अच्छा. तर आता एका ज्योतिषाने सांगितलं होतं की स वरून नाव ठेवा. अच्छा. तर मला साधना नाव खूप आवडायचं. म्हटलं साधना ठेवूया. पण तोपर्यंत ती साधना आली होती हिंदीतली. आता काय ठेवायचं? तर माझा भाऊ म्हणाला की नूतन तुझी आवडती अभिनेत्री आणि तिचा सीमा चित्रपट आत्ता सिल्वर ज्युबिली होतोय, तो ते का नाही नाव ठेवत? आणि मी सीमा नाव ठेवलं आणि सीमा सराफ झाले. अच्छा. देव मी नंतर झाले. पण मग सीमा सराफ नावाने पण चित्रपट केलेले? हां, सीमा सराफ नावाने मी हिंदी चित्रपट केले. हिंदी चित्रपट त्या काळात? हां. अच्छा. आणि मग देव कसं झालं? काय झालं की पहिला माझा चित्रपट, त्याच्यामध्ये रमेश देव माझे भाऊ झाले होते. आणि नंतर मग 2-3 चित्रपट मी केले फिल्मिस्तानमध्ये मराठी, आणि दोन्ही रमेश माझ्याबरोबर होते. पण मी फारशी बोलत नसे, कारण मी वय वर्ष 15, 9वीत शाळा सोडून मी सिनेमात आलेली. आणि मला सगळ्यांनी, आईचं सांगायची अजिबात कोणाशी बोलायचं नाही, फक्त ते डायलॉग असतील तेवढंच बोलायचं. आणि आई सतत सावलीसारखी माझ्या पाठीशी. रमेश प्रयत्न करायचे बोलायचा वगैरे, अहो बाई मी काय राक्षस आहे का, तुम्ही बोलत का नाही वगैरे असं म्हणत मी आपली हसायची आणि सोडून द्यायची. पण म्हणजे नट्यांच्या आया सेटवर जाण्याची परंपरा तेव्हा पण होती म्हणजे? पण माझी आई त्या नट्यांच्या आयांच नव्हती, एकदम शांत विचारी बसलेली असायची. पण ती अस्तित्व तिचं मला सतत जाणवायचं. आणि नंतर मग काय झालं की मी जेव्हा फिल्मिस्तान सोडलं तेव्हा मला जो चित्रपट मिळाला ज्ञानबा तुकाराम, त्यात रमेश माझे हिरो होते. आणि मग ती काय झालं, त्याच्यात एक शॉट असा आला की आम्ही बैलगाडीवर, खूप मोठा असा गवताचा भारा आहे आणि त्याच्यावर आम्ही दोघं बसलो आहे आणि ते लांब आमची बैलगाडी होती. आणि वी अवधूतनं आम्ही भाऊ म्हणत होतो. भाऊ म्हणाले की मी तुम्हाला ते भोंगा असतो त्याच्यातनं सांगेन, आता गाडी येऊ दे तेव्हा तुम्ही यायचं. म्हटलं बरं. आम्ही जाऊन वरती चढून बसलो. चढून बसल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचा परत आवाज आला, मोठा ढग आलेला आहे तेव्हा तुम्ही आत्ता निघू नका, आम्ही सांगेपर्यंत तिथेच थांबा, उतरूही नका. एवढा, फक्त ही एवढी वेळ रमेशनी साधली. आणि मला विचारलं माझ्याशी लग्न करशील का? हा डायलॉग आहे का पिक्चरमध्ये? आता मला काहीच माहित नव्हतं, इनोसंट होते मी एवढी.
नाही नाही, हा पिक्चरमधला नाही, मी खरं विचारतोय. लग्न मी आत्ता कुठे, मी कामं करायला सुरुवात केली आहे. आणि मी ज्या कारणासाठी मी सिनेमात आले ती माझी घरची परिस्थिती म्हणून मी आले. मला एवढ्यात लग्न बिग्नाचा विचार करायचा नाही आहे. मला कामं करून माझी घरची परिस्थिती सुधारायची आहे. नाही ठीक आहे, मी थांबायला तयार आहे. आणि खरंच 5 वर्ष थांबले. बापरे. आणि 5 वर्षानंतर आम्ही लग्न केलं. मग मी सीमादेव झाले. त्यावेळेला मग आईला कधी कळलं? मग तुमच्यावर सतत आई असायची, लगेच ढग गेल्यानंतर खाली येऊन सांगितलं का आईला हा ढग गेला पण हा ढग आलेला आहे? ती फार घाबरायची. ती म्हणायची अगं तो सगळ्यांशीच बोलत असतो, सगळ्या मुलींशी, आणि तो बघ, तू विचार कर, तू असं खूप सांगायची बिचारी. पण ते एक वय विचित्र असतं ना, त्या वयात आवडलाय मनुष्य, तर हाच मी असाच माणूस मला नवरा म्हणून माझा असावा असं मी स्वप्न रंगवलेलं होतं. तर मग म्हटलं नाही ग, काय नाही, बघ शेवटी माझ्या नशिबात जे असेल ते होईल. आणि हे मी निवडलं आहे ना, म्हणजे सगळी जबाबदारी माझ्यावर आहे असं त्यावेळी मी आईला सांगितलं. आणि 5 वर्षानंतर आमचं लग्न झालं. देवकीताई, तुमचे पहिले गुरु कोण? कारण नंतर अनेक गुरूंकडे तुम्ही शिकलात. तर पहिली गुरु माझी आई. कारण एकतर ती पंडित जितेंद्र अभिषेकींची शिष्या, आणि आमच्या घराण्यात गाणं आहे. म्हणजे ज्योत्स्ना भोळे माझ्या आजी, म्हणजे आजीची सख्खी बहीण, आणि सगळेजण गाण्याच्या किंवा कलेच्या क्षेत्रात असल्यामुळे तिकडनंच तो वारसा मिळाला. म्हणजे काही धड गाताही येत नव्हतं. 4-5 वर्षाची होते तेव्हापासून तिने तंबोरा वाजवायला शिकवलं, गायला शिकवलं, वेगवेगळी गाणी बसवली. म्हणजे बालगीतं नव्हेत, पण श्रावणात घन निळा वगैरे तेव्हा रेडिओवर ऐकून असं शिकवलं तिने मला. तो तिथून सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही. पण नंतर वसंतराव कुलकर्णी, पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे मी गाणं शिकायला लागले 9व्या-10व्या वर्षी. पुढे जाऊन मी गाणं सरस्वती किशोरीताईंकडे गाणं शिकले. त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकींकडे जवळजवळ 13 वर्ष. मग ते गेल्यानंतर अर्थात आमचं थोडंसं काही काळ बंद झालं शिक्षण. पंडित बबनराव हळदणकरांकडे मी आता सध्या शिकते, आग्रा घराण्याचं. अजूनही शिकते? हो हो, शिकते. कारण गुरुचा वरदहस्त मला गमवायचं नाही आहे, मला पाहिजे तो. आणि तो राहावा नेहमी. आपण सुखरूप असतो असं मला वाटतं. आणि शिकलं की एक इतकं शिकण्यासारखं आहे, खूप आहे. म्हणजे प्रत्येकालाच असं वाटावं. आणि हे मला वाटतं माझ्या सगळ्या गुरूंनी हे शिकवलं की खूप अजून शिकण्यासारखं आहे, अजून खूप काही घेण्यासारखं आहे. आणि खरोखरच आहे, ते कळलं तरी खूप आहे. तुम्हाला पहिलं गाणं गायलं आणि तुम्हाला पुरस्कार मिळाला होता. हो. आणि त्यानंतर आज अगदी ह्या वर्षीचा देखील सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार तुम्हाला मिळाला. तर त्यावेळी पुरस्कार घेताना भावना काय होती? आणि आज पुरस्कार घेता, म्हणजे मध्ये अनेक पुरस्कार घेतलेत, पण हळूहळू ह्याच्यातनं मानसिकता कशी बदलत जाते का? आणि आज पुरस्कार घेताना काही वेगळं वाटतं का त्या पहिल्या पुरस्कारापेक्षा? पहिल्यांदा मला आश्चर्य वाटलं जेव्हा मला 1986मध्ये महाराष्ट्र शासनाचा अवॉर्ड मिळाला. तेव्हा आश्चर्य वाटलं, म्हणजे कारण पहिल्यांदाच गायले, बिलकुलच अपेक्षा नव्हती की काही त्याची नोंदसुद्धा व्हावी असं. परंतु मिळाल्यावर अर्थात प्रोत्साहन वाटलं. पण आता जेव्हा गाते मी एखादं गाणं, तेव्हाच मला असं वाटतं की हे गाणं इतकं सुंदर आहे की ते इन इट सेल्फ एक पुरस्कार असतो की माझ्याकडे हे गाणं आलं, म्हणजे माझ्याकडे काहीतरी असायला हवं की मी हे असं गाऊ शकते, इतकं चांगलं गाणं. मिळाल्यानंतर जसं रसिकांचा प्रतिसाद मिळतो, आपण एखादी चांगली जागा गायल्यानंतर, आहा क्या बात आहे, बरं वाटतं की आपल्या विचारांमध्ये अनेक लोक सामील आहेत. आणि एक पाठीवर एक प्रोत्साहनाची थाप किंवा शाबासकी मिळाल्यासारखं वाटतं माझ्या आपल्या रसिकांना. आणि तो आनंद तसाच राहतो खरं म्हणजे. काहीच बदलत नाही. त्यावेळेला जे वाटलं ते अजूनही वाटतं. हो, त्यावेळेला जरा जास्त एक्साइटमेंट असते कारण यंग होते मी. आता एवढी यंग नाहीये. आजच्या तारखेला म्युझिक इंडस्ट्रीमधल्या मराठी आणि हिंदी दोन्ही मधल्या तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी कुठल्या? कठीण प्रश्न आहे, कारण परत तू मला अडचणीत टाकतोस. तरी मी सांगते ॲज युजल, स्पष्टच सांगते की मला असं वाटतं की नुसतं फिल्म इंडस्ट्रीचं नाही म्हणत आहे मी, जनरली सुद्धा क्लासिकल किंवा आपलं जे क्लासिकल हा काय एकदम असा जड असा शब्द नाही आहे. वास्तविक हा सौंदर्यपूर्ण शब्द आहे. हा सौंदर्याचं शिखर आहे क्लासिकल म्युझिकमध्ये, अभिजात संगीत म्हणजे. तर त्याला कुठेतरी पूर्ण इग्नोर करून, त्याला पूर्ण त्याचा बाजूला ठेवून आपण जर काम करत राहिलो तर
त्याच्यातलं जे अतिशय सुंदर असं जे भाग आहे गाण्यामध्ये, संगीतामध्ये, जो विचार अनेक वर्षांपासून लोकांनी केला आहे. आपल्याला असं वाटतं की आपण कॉर्डचा आत्ता विचार करतोय, पण जेव्हा रागसंगीत घडलं तेव्हापासून हा सगळा सुरसंवादांचा विचार ऋषीमुनींनी केलेला आहे. तर ते झिडकारून आपण काहीतरी करतो आहोत, नवीन करतो असं आपल्याला उगाच वाटतं. पण वास्तविक आपण जर त्याची कास धरून थोडं गायला लागलो किंवा कंपोज करायला लागलो किंवा लोकांची टेस्ट किंवा त्यांची रुची आणि त्यांना गोडी लावली अशा म्युझिकची, जसं पूर्वी मदन मोहनजीचं म्युझिक असायचं, ते म्युझिक बाजूला ठेवलं तरी गाणं आपण गुणगुणू शकत होतो. म्हणजे ते कॉम्पोजिशन पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, की त्याला कशाचाही आधार नको. असं आता का नाही होत आहे असं मला प्रश्न पडतो. आणि ते मला त्या गोष्टीचा मला मनःपूर्वक म्हणजे क्युरिओसिटी मिळायला पाहिजे, कुतूहल आहे की असं का व्हावं. आणि आता तू विचारलं नाहीस तरी मी सांगते की मला खरोखर वाईट ह्याच्याच पुढचं एक वाक्य आहे की क्लासिकल म्युझिक करता अर्धा तास आठवड्यातनं सुद्धा कुणीच देऊ इच्छित नाही. कुठल्याही चॅनलवरती किंवा कुठल्याही प्रोग्राममध्ये त्याचा उल्लेखही होत नाही. आणि क्लासिकल म्युझिक हे काही बेसिक नाही आहे, एक सुंदर इट्स लाईक पोएट्री, की हे क्लासिकल म्युझिक तुम्ही गावागावात टी व्हीच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून जात आहे, पण जितकं जायला पाहिजे तितकं जात नाही. तर ते थोडंसं हे कॉज ज्याला आपण म्हणतो हे उचलून धरायला हवं. सगळ्यांनी मिळून एक वेगळा प्रयत्न करायला हवा असं मला वाटतं. पण मग तुम्ही ज्यावेळेला क्लासिकलचे कॉन्सर्ट्स करायला जाता त्यावेळेला लोकांची अपेक्षा असते की तुमचा एक राग बीग गाऊन झाल्यानंतर थोडंसं जरा आबाळमय अजिबात नसते लोकांची अपेक्षा. असेल अपेक्षा, तुम्हाला सांगायला घाबरत असतील लोक. नाही, कारण ऑडियन्स जे म्युझिक सर्कलचे जे ऑडियन्सेस आहेत, सवाई गंधर्वमध्ये मी गायले तिथे काय कोणी मला आम्ही आभाळमाया गाते म्हणून बोलवलं नाही. आभाळमाया किंवा टी व्ही सिरियल ही अर्ध्या सेकंदाचं गाणं असतं. क्लासिकल कॉन्सर्टमध्ये तुम्ही गायला तर तुम्हाला निदान पाऊण तास तरी एक राग गायला हवा की नाही. नुसतं त्या जोरावरती आणि लोक तिथे ऐकणारेच वेगळे असतात. जरी पहचान ती झाली असेल तरी सुद्धा प्रत्यक्ष गाणं ऐकताना त्यांना एक तासभर ऐकावं लागतं की नाही. मग माझ्याकडे जर काहीच नसेल तर ते 1.5 तास कशाला ऐकतील माझं गाणं. काहीतरी असलं पाहिजे ना कंटेंट. क्लासिकल सर्कल जे आहे त्यामध्ये ज्यावेळेला एखादी क्लासिकल गायिका लाईटकडे जाते त्यावेळेला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा असतो? मला लोकांचं माहिती नाही आहे, म्हणजे मी तो विषय कधी जास्त हाताळू शकले नाही, लोक हा विषय, कारण माझा त्याच्यात अभ्यास नाही आहे. पण रसिकांची जी प्रतिक्रिया आली, जे निर्मळपणे सांगणारी लोक आहेत की आम्हाला तेही आवडतं हेही आवडतं, परंतु जे क्लासिकल ऐकण्यासाठी आलेले लोक आहेत त्यांना दुसरं काही ऐकायचं नसतं. तर ठीक आहे, तिथे मी तुमच्यासाठी रागेश्रीच गाईन किंवा भूपच गाईन किंवा हिरभैरव गाईन, जे त्यावेळेला इच्छा आहे लोकांची ऐकायची तेच गाईन. पण एक कलाकार म्हणून, गायिका म्हणून मला असं कुठलंच क्षेत्र असू नये असं वाटतं की मला ते येत नाही. मला असं वाटतं की मला सगळं गाणं छान आलं पाहिजे, जे छान आहे ते. आता आभाळमाया काही वाईट नाही आहे, छानच आहे. त्याचप्रमाणे नाट्यसंगीत छानच, सुंदरच आहे. हे सुरांनो चंद्रवा किती सुंदर कॉम्पोजिशन आहे. मग हे फक्त आर्टिस्टना तुम्ही सीमित का करता की हे केलं तर ते नाही करायचं, ते केलं तर हे नाही करायचं, तू वेगळा मी वेगळा, असं नाही आहे. तू करतो तेही, त्याच्यामध्येही अभिजाततेची जर तुझी नजर असेल तर ती दिसणारच तुझ्या गाण्यात. सीमाताई, तुमच्या या सगळ्या करिअरमध्ये तुम्हाला खुपलेल्या गोष्टी? मी जेव्हा पहिल्यांदा फिल्मिस्तानमध्ये आले, अगदी नवीन होते आणि ज्यांच्याबरोबर मी काम करत होते, जी नायिका होती, नायक होते, हे सगळे बरेच चित्रपट केलेले होते. आणि अशा वेळी माझ्यासारख्या मुलीला अशी वागणूक मिळाली की मला जितकं नर्व्हस करता येईल तितकं मला नर्व्हस केलं. बापरे. मला कोणीही पाठिंबा दिला नाही. हे मराठी चित्रपट मराठीत आणि मराठीच माणसं सगळे म्हणून जास्त वाईट वाटतं. तर मला कोणीही पाठिंबा दिला नाही किंवा नाही तू हे असं करून बघ, तसं करून बघ, किंवा काय दिग्दर्शक होते त्यांना, आता मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, पण आणि ते मला खूप खुपतं. म्हणजे आजही मी विचार करते की अरे का, म्हणजे एक नवीन आलेल्या मुलीला जर तुम्ही सांगितलं असतं की हे असं नाही चालत. आता एक कसा आलिया भोगाचा हा माझा पहिला चित्रपट, आणि त्या चित्रपटात एक सीन होता, उसना नवरा या चित्रपटावरनं तो घेतलेला, की मी नायिकेसाठी
नायिकेची मी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी उसना नवरा बघण्यासाठी म्हणून आम्ही एका विवाह मंडळात जातो. तर माझ्या हातात एक बटवा असतो असं मला डायरेक्टरनी सांगितलं की टेकमध्ये तुमच्या हातात बटवा असणार. आणि त्या माणसाला तो माणूस सांगतो की 5 रुपये तुम्हाला फी भरावी लागेल आणि मी त्या बटव्यातनं काढून देते. तर मला रिहर्सलमध्ये त्यांनी बटवा दिलाच नाही. मला असं मी आपली ॲक्शन केली. आता मला हे त्यांनी सांगणं जरुरीचं होतं. माझा पहिला चित्रपट, मला काहीच माहिती नाही की टेकमध्ये तुमच्या हातात बटवा असणार आहे आणि त्यातले तुम्ही काढून देताय. हे मला कोणीही सांगितलं नाही. आणि ज्यावेळी शॉट सुरू झाला मी ते तशीच ॲक्शन केली. बटवा माझ्या हातात आहे पण मी ॲक्शन अशीच केली आपली द्यायची. आणि मग सगळेजण इतके हसले आणि इतकी माझी टिंगल झाली तिथे की मला आत्तासुद्धा आठवलं की असं मला वाटतं की अरे मी उभीच कशी राहिले तिथे. त्यावेळी लहान होते, गरज होती. म्हटलं मला फार वाईट वाटलं. म्हटलं मला तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं ना, मी अगदीच नवीन आहे. तर अहो नवीन आहे म्हणजे तुम्ही आलात ना पण काम करायला, मग तुम्हाला एवढं कळायला नको का. असेच मला सगळे बोलत गेले ते. आणि मला ते खूप म्हणजे आजही विचार केला तरी मला ते खुपतं की तुम्ही नवीन माणसाला. आणि म्हणून त्यानंतर मी जेव्हा म्हणजे फार मोठी नाही नायिका झाले पण जेव्हा मी झाले नायिका तेव्हा मी हे अगदी खूप जपलं की जे नवीन येतात त्यांना किती आपल्याकडनं सहकार्य देता येईल तेवढं द्यायचं. की जे मला मिळालं नाही ते त्यांना मिळालं पाहिजे. हा विचार मी नेहमी केला आहे आणि मला हे खूप खुपतं. चित्रपटामध्ये आई असा इमेज किंवा एक छान गृहिणी तर असं म्हटलं की केवळ तुमचा चेहरा समोर येतो. पण त्याचबरोबर म्हणूनच की काय तुम्हाला वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या नाहीत फारशा, हे खुपतं का कुठेतरी? हो, हे खुपतं. कारण त्याला कारण माझा चेहरा तो इतका सोज्वळ की मला तमाशातली एक भूमिका एक तरी कधीतरी करायची होती. कारण मी डान्सर पण होते आणि त्यामुळे मला असं वाटायचं एका तरी चित्रपटात मला तमाशातल्या त्या म्हणजे डान्स करायला मिळावा. तो पदर असा घेऊन वगैरे लावणी काहीतरी. पण नाही, माझ्या चेहऱ्याला छे तुम्ही हे असलं काही करूच नका. म्हणजे एक चित्रपट मी असा केला होता, ओवाळी ते भाऊराया. तो फारसा चालला नाही पण त्यात मी त्या मुलीला लहानपणीच पळवून नेऊन कोठ्यावर विकलं जातं आणि तिथे ती मोठी होते आणि ती कोठ्यावर नाचते आणि तिथे मी डान्स केलेला आहे. आणि तो मी डान्स केल्यानंतर मला इतकी पत्र आणि इतके फोन की कृपया तुम्ही अशी कामं करू नका, आम्हाला ती बघायला आवडत नाहीत. आणि शेवटी काय प्रेक्षक मायबाप असतो आपला, त्यामुळे आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मी नंतर मी फक्त अपराधमधली माझी भूमिका, तुला आठवत असेल आणि तू पाहिला असशील तर, ती विलनिश नव्हती पण ती वॅम्प पण नव्हती. ती अति महत्वाकांक्षी मुलगी. ही जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला वाटलं आता ही तरी लोक ॲक्सेप्ट करतील की नाही कोणास ठाऊक. पण ती भूमिका मात्र लोकांना अतिशय आवडली. मला अवॉर्ड होतं पण ते त्यावेळी मिळालं नाही, ती गोष्ट वेगळी. पण ती भूमिका लोकांना आवडली, मला स्वतःलाही ती करायला अतिशय आवडली. बऱ्याच इतर अभिनेत्रींप्रमाणे लग्नानंतर तुम्ही चित्रपटात काम करणं कमी केलं, तर हे कुठेतरी खुपतं का? नाही, मी कामं कमी वगैरे केली नाहीत. झालं काय की लग्न झालं की त्या काळात असं होतं की नायिका हिचं लग्न झालं की ती प्रेक्षकांना बघायला आवडत नव्हती. पण ती नायिका एकदा लग्न झालं ना की मग नाही, मग ती काय म्हणे त्यांच्या मनातली ती नायिका असते. मग तिचं लग्न झालं तर मग आम्ही तिला कसं मनातली म्हणणार, असं काहीतरी त्यांचं होतं. त्यामुळे मला थोडीशी कामं वेगळ्या तऱ्हेची यायला लागली. मग ती घ्यायची की नाही असं करत करत मग पण मी शेवटी कामं केली. मी 10 लाख हा माझा आमचा चित्रपट, मी आणि रमेश दोघंही होतो. सिल्वर जुबिली झाली, गोल्डन जुबिली झाली होती त्या पिक्चरची. आणि त्यानंतर मला मग हिंदी चित्रपटच माझ्याकडे आले. म्हणजे मी मराठी चित्रपट जर 75 केले असतील तर मी 150 चित्रपट हिंदी केले आहेत. लग्न झाल्याबरोबर राजाभाऊनी पाठलाग हा चित्रपट सुरू केला आणि त्या चित्रपटासाठी त्यांनी मला विचारलं, सीमा तू डबल रोल आहे तो तू कर आणि डान्स पण आहे. का कोणास ठाऊक मला असं वाटलं की कदाचित आमचं आत्ताच लग्न झालेलं असताना मी दुसऱ्या नायकाबरोबर पटकन काम केलं
कुठेतरी आमच्यात काहीतरी असं निर्माण व्हायला नको सुरुवातीलाच. आणि म्हणून मी माझ्या गुरूंना नाही म्हणून सांगितलं. ते खूप चिडले होते, म्हणाले वेडी आहेस तू, इतका सुंदर रोल तू नाही म्हणतेस. पण मला असं वाटलं की जो संसार मी सुरू केला आहे तो चांगला होणं. मग ही गोष्ट मग काकांना कळली होती का रमेश शेखरांना, आणि त्याबद्दल त्यांचं मत काय होतं? त्यांनी ओके सांगितलं का त्यांनी नाही सांगितलं? ते ओकेही नाही म्हणाले आणि काहीच बोलले नाही ते. म्हणजे मी ते समजले मग. काका बघताय का? बघत असणार. तर ते मग त्यांना ते आवडलं नसतं असं मला वाटलं. म्हणून मी म्हटलं नको राजाभाऊ, मला तुम्ही माफ करा. पण आणि तो रोल मग भावनाने केला, छान केला तिने. तर असं म्हणजे अशा गोष्टी घडत गेल्या सगळ्या. आणि देवकीताई, तुम्ही एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं होतं की शब्दांच्या भावाशी प्रामाणिक असावं, आणि नंतर एका मुलाखतीत लिहिलेलं आहे की स्वरांच्या भाषेपुढे शब्द गौण ठरतात. नक्की गाण्यामध्ये शब्द महत्वाचे का सूर? मला असं वाटतं की दोन्ही महत्त्वाचं आहे. शब्द, सुर, लय. आता तुम्ही शब्द घेऊन गात असाल तर शब्दांमध्ये पण व्यंजन आहे. आता ते कुठल्या मुलाखतीमध्ये इतकं विरोधाभास असलेलं मला माहिती नाही, कारण मी प्रत्यक्ष एवढं विरोधी दोन असे मतं कधी सहसा मांडत नाही. मला असं वाटतं जेव्हा मी सुरांची भाषा जे म्हणते ते आहे, सत्य आहे. कारण एखादं तुम्ही स्वरावट छेडली की त्याच्यातनं काहीतरी भाव निर्माण होतो की नाही, सर्वसाधारणरित्या सुद्धा. मग जेव्हा शब्द कवितेचे शब्द असतात त्याला तुम्ही जोड सुरांची लावता, ते काहीतरी अर्थ त्याच्यातनं निघावा आणि त्याच्यातनं तो भाव प्रकट व्हावा यासाठी आपण शब्दांना सुरांची जोड देतो. नाही तर नुसती कविता म्हटली असती, नुसते तसेच सूर आळवले असते. परंतु नाही, हे दोघांची सांगड घातली की काहीतरी नवीन आणि अजूनही छान सुंदर निर्माण होतं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही शब्दांना चाल लावता की नाही. तर मला असं वाटतं की दोन्ही भाषा आहेत. सूर ही संगीत ही एक भाषा आहे आणि शब्दांची भाषा आपल्याला सर्वांना समजतेच, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा सूर आहे, व्यंजनांमध्ये सुद्धा सूर आहे. तुम्ही ॲज अ कंपोजर तुला माहिती आहे की काही शब्द तुम्ही अनुनासिक म्हणता किंवा उकारात्मक, अकारात्मक, आकारात्मक शब्द ते वाढवले किती छान वाटतात, किंवा इथे ते शॉर्ट केलं तर चांगलं वाटेल, फार जोडाक्षरं वाढवली तर चांगलं नाही वाटत. हा जो विचार आहे हा फोनेटिक्सचा विचार. तर हा विचार लँग्वेजमध्ये किंवा भाषेमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये येतोच येतो. तर काही भाषा तुम्हाला बंगाली किती गोड वाटते, म्हणजे काय तर त्याचा सूर छान वाटतो, टोन छान वाटतो. तर भाषेमध्ये पण टोन असतो आणि संगीतामध्ये सुद्धा अर्थ असतो. निरर्थक स्वरावट कधीच असत नाही. हे दोघांची जेव्हा सांगड घडते तेव्हा एक अतिशय सुंदर अनुभव आपल्याला मिळतो, असं मला म्हणायचं होतं. तुमचा केवळ गाण्यापुरता गायिका म्हणून अभ्यास मर्यादित नसून तुम्ही संगीतकार म्हणून देखील अभ्यास केलेला आहे आणि संगीतकार म्हणून तुम्ही काम देखील केलेलं आहे. पण तुमच्यातल्या संगीतकाराला तुम्ही फारसं मनावर घेतलं नाही असं लोकांना खूपतं. खरं आहे. कारण बरेचदा होतं की मी अगदी ठरवते आज मी कंपोज करणार आणि जेव्हा बसते किंवा सुचलेलं असतं तेव्हा मी कधी कधी रेकॉर्ड करून ठेवते आपल्या छोट्याच्या रेकॉर्डरवरती. आजकाल ते बरेच गॅजेट्स निघाले. पण नंतर काही दिवसांनी ऐकल्यानंतर वाटतं छे हे काय एवढं छान नाही आहे, किंवा नको आता अजूनही काहीतरी ह्याच्यापेक्षा चांगलं करू. तर ही जी भावना ह्याचं कारण असं आहे की ज्यांचं मी कॉम्पोजिशन आत्तापर्यंत गात आले किंवा ज्यांचं गाणं मी ऐकत आले, कोणाचंही म्हणजे ताई आणि अभिषेकी तर माझे गुरुजीच आहेत, परंतु त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांची कॉम्पोजिशन्स मी ऐकले लाईट म्युझिकमध्ये, श्रीनिवास खळे काका, नंतर बाबूजी, त्यानंतर मदन मोहन, शंकर जयकिशन, ह्यांची सगळ्यांची गाणी ऐकल्यानंतर असं वाटायचं की अरे इतकं कॉम्पोजिशन सुंदर आहे, आपण कुठे त्याच्या आसपासच सुद्धा नाही आहोत, तरीसुद्धा आपल्याला करावं असं वाटतं. म्हणून करते मी. आणि कधी अशी वेळ आली की मला करायलाच पाहिजे कंपोज, जसं गणाधीश नावाचा एक अल्बम मी केला होता मागच्या वर्षी, तर मला माझ्या डोक्यावरच ठेवला गौरी यादवडकर जे आहेत त्यांनी की तू केलंच पाहिजे. मग तेव्हा मी केलं. परंतु असं मुद्दामून मला आवडतं आणि माझी चाल आता मला फारच आवडते असं घडलं नाही, कधी नाही घडलं. आणि म्हणूनच की काय तुम्ही तुमचा ज्यावेळेला हिंदी अल्बम नुकताच केला त्यावेळेला देखील स्वतः कंपोज केलं नाही, हे इतरांना खुपलं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही ज्यांच्याकडे खूप जास्तीत जास्त काम केलेलं आहे अशा संगीतकारांना बाजूला ठेवून तुम्ही नितीन शंकर सारख्या नवीन संगीतकाराबरोबर, अर्थात ते म्युझिशियन म्हणून फार दिग्गज आहेत, पण तरी देखील संगीतकार म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं, हे इतरांना खूप असणार.
खुपलं असेल का मला वाटत नाही, कारण मी ज्यांच्या संगीतकारांबरोबर काम केलंय ते ऑलरेडी इतके पोचलेले आहेत. त्यांना मी गावं हे माझं सौभाग्य आहे त्यांच्यासाठी, उलटं नाही आहे ते. त्यामुळे ज्यांच्यासाठी मी गायले ते माझ्यासाठी श्रेष्ठ संगीतकारच होते आहेत. ते मला शिकवायची कसं चालायचं, ती आंधळी कशी चालेल, ती कुठे बघेल, ती माणसाची उंची तिला माहीत नाही आहे तर ती वर बघेल, माणसाचं डोक्यावर बघेल किंवा खाली बघेल. इतकं म्हणजे बारीक सारीक त्यांनी मला शिकवलं. तुम्हाला अवधूत दादांच्या खुपणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगताल का? हे काय मित्रा, आवडते ऐकायला. अरे माझा कार्यक्रम आहे हा. गुप्ते रे ते गुप्ते.